आणि यानंतर आता पाहूया मिशन अनलॉक संदर्भातील टॉप 9 न्यूज। सोमवारपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात लॉकडाऊन उठणार असून सर्व निर्बंध हटवण्यात आले, तर राज्यात 5 अंमलबजावणी होणार आहे। अनलॉकच्या पहिल्या स्तरामध्ये अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये सरकारने अंशतः अनलॉक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये हिंगोली आणि नंदुरबार या 2च जिल्ह्यांचा समावेश आहे। तर तिसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या टप्प्यात 15 जिल्हे असून यात मुंबईसह ठाणे, नाशिक, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीडसह इतर जिल्ह्यांचा समावेश आहे। तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कडक निर्बंध असणार आहेत। अनलॉकच्या चौथ्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यांसाठी शासनाने आणखीन कडक निर्बंध लागू केलेत। चौथ्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि बुलढाण्याचा समावेश आहे। शासनाने लागू केलेल्या अनलॉकनुसार पॉझिटिव्हिटी रेट हा 20% जास्त असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश 5व्या स्तरात करण्यात येणार आहे आणि या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत। तर सध्या या स्तरात कोणताही जिल्हा नाहीये। मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल बंदच असणार आहे। केवळ अत्यावश्यक सेवेसाठी लोकल प्रवासाची मुभा असणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली। मुंबईत मॉल, हॉटेल, थिएटर्स बंदच राहणार आहेत, तर खेळाची मैदानं, उद्यानं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू राहतील। तर हॉटेलमधून पार्सल आणि होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आलेली आहे। दरम्यान सरकारने आखलेल्या नव्या नियमावलीत मंदिरांविषयी कोणताच निर्णय घेतला नाही। कोणत्याच टप्प्यात मंदिरांचा समावेश नसून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही। तर आता पाहूया या मिशन अनलॉक मध्ये काय सुरू असणार आहे आणि काय बंद असणार आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। पहिल्या स्तरात अत्यावश्यक सेवेतील दुकानं पूर्ण वेळ सुरू राहतील। हॉटेल, रेस्टॉरंट, सार्वजनिक ठिकाणं, मॉल, सिनेमागृह, उद्यानं, वॉकिंग, सायकलिंग, ट्रॅक जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा यांना पूर्ण परवानगी असणार आहे। तर मॉल्स आणि थिएटर्सना पहिल्या स्तरात पूर्ण वेळ उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर दुसऱ्या स्तरात 50% परवानगीसह मॉल्स आणि थिएटर्स सुरू होतील। तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या स्तरात मॉल आणि थिएटर्स बंदच राहतील। पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट पूर्ण वेळ सुरू राहणार असून दुसऱ्या टप्प्यात 50% परवानगीसह हॉटेलमध्ये खाण्यापिण्यास परवानगी देण्यात आली आहे। तिसऱ्या टप्प्यात वीकेंडला होम डिलिव्हरी, तर 5व्या टप्प्यात केवळ होम डिलिव्हरीलाच परवानगी मिळाली आहे। लग्न समारंभासाठी पहिल्या स्तरात 200 लोकांना परवानगी देण्यात आली आहे, तर दुसऱ्या स्तरात केवळ 100 जणांना परवानगी देण्यात आली। तिसऱ्या स्तरात लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली, तर चौथ्या स्तरात लग्न समारंभासाठी फक्त 25 जणांना परवानगी असणार आहे। सार्वजनिक वाहतूक सेवेवर पहिल्या टप्प्यात कोणतेही निर्बंध नाहीत, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात 100% मुभा असली तरी उभ्याने प्रवास करण्यावर निर्बंध आहेत। चौथ्या आणि 5व्या टप्प्यात 50% मुभा देण्यात आलेली आहे। खेळांसाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नसून दुसऱ्या टप्प्यात ठराविक वेळेत खेळांना परवानगी मिळाली। तिसऱ्या स्तरात केवळ आउटडोर खेळांना परवानगी असणार आहे। शेती आणि शेती संबंधी कामांसाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नाही, तर तिसऱ्या स्तरात संध्याकाळी 4 पर्यंत परवानगी देण्यात आली। चौथ्या आणि 5व्या स्तरात सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत शेतीला परवानगी देण्यात आली आहे। जमावबंदी, संचारबंदीसाठी पहिल्या टप्प्यात कोणतेही निर्बंध नाहीत, दुसऱ्या टप्प्यात मात्र जमावबंदी लागू असणार आहे। तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 पर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू असून चौथ्या आणि 5व्या टप्प्यात मात्र संचारबंदी कायम असणार आहे। ई कॉमर्स सेवेसाठी पहिल्या 3 टप्प्यात कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीयेत, तर चौथ्या आणि 5व्या टप्प्यात मात्र फक्त अत्यावश्यक वस्तूंसाठीच परवानगी असणार आहे। आता पाहूया राजकीय विश्वातील टॉप 9 न्यूज। ठाकरे सरकार पडणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला। तसंच युती टिकली तशीच आघाडीही टिकणार असाही दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। कित्येक वर्षांसाठी
युती टिकवू शकतो, आघाडी टिकू शकतो. जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही, पण असं सरकार स्थापन करायला नको होतं ती चूकच होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. पश्चाताप नाही होत, पण एवढं नक्की सांगतो की असं सरकार करायला नको. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. अजितदादांना सरकार बनवता येतं, परंतु त्यांना सरकार टिकवता येत नाही, असा घणाघात चंद्रकांत दादांनी केला. पवार साहेब जरी रस्त्यावर उतरले तरी त्याच्या मागे झेंडा न घेता, बिल्ला न घेता, गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा गमछा न घालता, म्हणजे थोडक्यात बीजेपीच्या बॅनर न घेता आम्ही पवार साहेबांच्या मागे सुद्धा उभं राहू. म्हणजे ते तर आमची सवय फक्त. काँग्रेसने स्वबळावर मोदींचा पराभव करावा, आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभं राहू. नाना पटोलेंना आमच्या शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे स्वतंत्रपणे स्वबळावर लढण्याची आणि जिंकण्याची, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. जर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा पराभव करण्याची ताकद स्वबळावर काँग्रेस पक्षाने निर्माण केली तर नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. वेगळी ओळख निर्माण करण्याची मला गरज नाही. संभाजी छत्रपतीच हा ब्रँड आहे. उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी संभाजीराजेंनी अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळे रायगडवरून उद्या संभाजीराजेंचं आक्रमक रूप पाहायला मिळू शकतं. माझी ओळख शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा रक्ताच्या वारसाच्या बरोबर हा विचाराचा वारसा आहे. ही माझी ओळख आहे, हा माझा खरा ब्रँड. मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने बीडमध्ये मोर्चा काढला. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात हा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढण्यात आला. यात हजारो मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षणावरून खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर जोरदार प्रहार केला. समितीचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हाती देऊन काय दिवे लावले हे सर्वांनी पाहिलं. नारायण राणे समितीने मराठा आरक्षणाचा सत्यानाश केल्याचा घणाघात राऊत यांनी केला. होती त्याने काय दिवे लावले म्हणजे मला आश्चर्य वाटलं. एका अडाणी माणसाच्या हातात मराठा समाजाचं आरक्षणाचा अभ्यास करण्याचं त्यावेळेला शस्त्र दिलं होतं. नारायण राणेंच्या समितीने त्यावेळेला सत्यानाश केला मराठा आरक्षणाचा. ठाकरे सरकारच्या कामगिरीवर आम्ही खुश नाही. ठाकरे सरकारचं काम निराशाजनक आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर काय आम्ही समाधानी अजिबात नाही. कारण सावळा गोंधळ असणारं असं याचं सरकार आहे, ताळमेळ नसणारं सरकार आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक मोठं विधान केलंय. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला तसं राज्यातील आघाडी सरकार कधीही कोसळेल आणि तेही कळणार नाही, तसे संकेत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी दिलाय. याचा स्लॅब कोसळताना पडताना जर सरकारला कळत नसेल तर आमचं सरकार पडणार नाही म्हणणाऱ्यांना हा तर एक संकेत आहे की काय, अशा प्रकारचं या ठिकाणी दिसतंय. आणि आता पाहूया काय आहे राज्यातील कोरोनाची स्थिती, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज. डीसीजीआयच्या परवानगीनंतर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्डसह रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचं आता उत्पादन होणार आहे. कोविशिल्डचं उत्पादनही नेहमीप्रमाणे सुरू राहणार, अशी माहिती सिरमच्या प्रवक्त्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या 5 रुग्णालयात येत्या आठवड्याभरात ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. कस्तुरबा, राजावाडी, कुपर, भगवती आणि भाभा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती होईल. नाशिक जिल्ह्यातील 260 गावं ही कोरोना मुक्त झाली असून यात बागल तालुक्यातील सर्वाधिक 81 गावांचा समावेश आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात आल्याने नाशिककरांची चिंता कमी होते. वाशिम जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाली असली तरी शनिवारी आणि रविवारी 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. या वीकेंड लॉकडाऊन दरम्यान स्वतःहून दुकानं बंद ठेवत शहरातील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय. लासल गावात कोरोनामुळे वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आलाय. मेडिकल, दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवून नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलंय. गडचिरोली जवळपास 2 महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण झाली. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 50च्या खाली आलाय. गडचिरोलीमध्ये 48 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले तर 43 रुग्णांनी काल कोरोनावर मात केली.
वसईत रिसेजो 11 फिटनेस ही व्यायामशाळा सील केली आहे आणि यापूर्वी 3 वेळा कारवाई केल्यानंतर ही व्यायामशाळा सुरू असल्यानं महापालिकेने ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण केली असून बी बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सेवा केंद्रांवर लाईन लावल्याचं पाहायला मिळालं.